नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेसने. पालघरमधल्या एका मच्छीमाराचा गुजरातच्या किनारपट्टीच्या जवळच्या भागात पाकिस्तानकडून गोळीबार झाल्यामुळे मृत्यू झाला. तर त्याबद्दलची बातमी आज इंडियन एक्सप्रेसच्या पानिकवर आलेली आहे, जी अविनाश नायर आणि वल्लभ ओझरकर यांनी दिलेली आहे. पाकिस्तान मॅरीटाईम सिक्युरिटी एजन्सीने ह्या मच्छीमारावर गोळीबार केला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप भारतानं आता केलेला आहे आणि त्यामध्ये पुढे चौकशीसुद्धा आता होणार आहे. T20 वर्ल्ड कप सध्या जे चालू आहे तर त्याच्यामध्ये काल अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांची मॅच होती, ज्याच्यामध्ये अफगाणिस्तानचा पराभव झालेला आहे. आपल्याला माहितीच आहे की भारताने त्यांच्या 5 मॅचेसपैकी पहिल्या 2 मॅचेस हरल्यामुळे आता पुढच्या 3ही मॅचेस जरी ते जिंकले तरी कालचा सामना जो होणार होता त्याच्यामध्ये कोण जिंकतं याच्यावर भारताची पुढील वाटचाल, भारताचं वर्ल्ड कपमधलं भवितव्य हे ठरणार होतं. आणि अफगाणिस्तान जर जिंकलं तरच भारताला पुढे जाण्याचा चान्स होता. मात्र काल अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड ह्या मॅचमध्ये ऑफकोर्स न्यूझीलंडचा विजय झाला आणि त्याच्यामुळे भारताचा प्रवास T20 वर्ल्ड कपमधला काल इथंच थांबला. जवळपास 2 वर्षातून पहिल्यांदा काल भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत भाजपचे जे वेगवेगळे नेते आहेत तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं असल्याची बातमी आज लिज मॅथ्यू आणि रवीश तिवारी यांनी इंडियन एक्सप्रेसच्या पानिकसाठी दिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी या मीटिंगमध्ये विरोधकांना सुद्धा टार्गेट केलं होतं आणि विरोधक जे आहेत तर ते फारच संधी साधूपणा करतायत आणि त्याचबरोबर ते एक्स्ट्रीम हेट पसरवतायत असं सुद्धा या मीटिंगमध्ये भाजप नेत्यांनी म्हटलेलं आहे. इंडियन एक्सप्रेसचे अमिताभ सिन्हा जे आहेत तर ते ग्लासगोला COP26 ही जी क्लायमेट चेंजवरची समिट, जिथे वेगवेगळ्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष असतील, त्यांचे एन्व्हायरमेंट मिनिस्टर्स असतील, ते प्रेझेंट होते आणि तिथं क्लायमेट रिलेटेड जे वेगवेगळे टार्गेट्स आहेत, म्हणजे आता हवामान बदल जो आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग होते तर त्याच्या हिशोबाने एमिशन्सबद्दल किंवा ओव्हरऑल झाडं तोडण्याचं जे प्रमाण असेल किंवा पर्यावरणविषयक इतर जे काही निर्णय असतील तर त्या सर्वांची रिलेटेड टार्गेट्स ठरवण्याचं हे ठिकाण होतं. ही मीटिंग्स वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांच्या, पंतप्रधानांच्या तिकडं होत होत्या. तर तिथं अमिताभ सिन्हा हे गेलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यांनी ही समिट कव्हर केली होती. तर आज त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे वेगवेगळ्या राष्ट्रांनी केलेले जे प्रॉमिसेस आहेत तर स्पेशली ग्लोबल वॉर्मिंगशी रिलेटेड, तर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी ही जी संस्था आहे तर या संस्थेने त्याचा अभ्यास केला ह्या सर्व टार्गेट्सचा, ह्या सर्व प्रॉमिसेसचा. आणि त्याचा अभ्यास केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की हे सर्व प्रॉमिसेस जर ह्या सर्व राष्ट्रांनी पूर्णपणे पाळले तर टेम्परेचर जे आहे ते ह्या सेंचुरीच्या एंडपर्यंत, जे असं म्हटलं जातं की हे शतक संपेपर्यंत टेम्परेचर जे आहे ते 2 डिग्रीच्या पेक्षा वर वाढलं नाही पाहिजे आणि शक्य झालं तर 1.5 डिग्रीपेक्षा जास्त, प्री इंडस्ट्रियल लेवलच्या 1.5 डिग्रीपेक्षा जास्त ते नाही वाढलं पाहिजे असं जे म्हटलं जातं. तर हे काही शक्य होणार नाही असं सध्याची परिस्थिती बघता बऱ्याचशा पर्यावरण तज्ञांचा अंदाज होता. मात्र जर सर्व ज्या देशांनी केलेले प्रॉमिसेस आहेत ते जर त्यांनी तंतोतंत पाळले तर साधारण 1.8 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे टेम्परेचर रोखता येणं शक्य आहे असं इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीचं म्हणणं आहे. मात्र ही एक जरी त्यातली चांगली बाब असली तरी हे सर्व करण्यासाठी आणि हे सर्व प्रॉमिसेस पाळण्यासाठी जे विकसित देशांकडून विकसनशील देशांना होणारी मदत अपेक्षित आहे तर ही मदत आणि किंवा फायनान्शियल सपोर्ट जो लागेल आणि त्याबद्दलचे जे फंड्स लागतील ह्याबद्दलच्या चर्चा मात्र काही फारशा चांगल्या झालं नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. नुकतीच नगरमध्ये जी एक हृदयद्रावक घटना घडली, तिथल्या एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या ICU मध्ये आग लागून 11 पेशंट्सचा मृत्यू झाला. तर त्याबद्दलच्या चर्चा आणि त्याबद्दलच्या चौकशा सुरूच आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांचे आणि त्यांच्या विभागाचा ह्याच्यामध्ये काही दोष नसल्याचं म्हटलेलं आहे. त्यांचे हात त्यांनी वर केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की फायर सेफ्टी ऑडिट करण्याचं काम आणि त्याच्यानंतर ज्या काही स्टेप्स आहेत तर ते त्या सर्वासाठीचं काम बांधकाम विभागाला देण्यात आलं होतं. हॉस्पिटल बांधलेलं बांधकाम विभागाने आहे, त्यामुळे त्यांनी हे सर्व जे नॉर्म्स आहेत ते पाळलेले नसल्यामुळे यासाठी ते जबाबदार असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. मनोज मोरे यांनी याविषयीचा सविस्तर रिपोर्ट आज केलाय. बंगालच्या उपसागरावर लो प्रेशर बेल्ट तयार झाल्यामुळे, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे सध्या तमिळनाडूमध्ये पाऊस पडतोय. स्पेशली चेन्नई आणि त्याच्या सभोवतालच्या एरियामध्ये पाऊस पडला, बऱ्याच ठिकाणी पाणी भरल्याच्या बातम्या सुद्धा आपण बघितलेल्या आहेत. तर पुढचा आठवडाभर आता ह्या लो प्रेशर बेल्टमुळे साधारण पुढचा आठवडाभर चेन्नई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये असाच जोरदार पाऊस पडत राहणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या योगेश नाईक यांनी आज महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त UPS मदन
यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की लवकरच वेगवेगळ्या लोकल बॉडीजचे जे इलेक्शन्स आहेत तर ते येऊ घातलेले आहेत. इनफॅक्ट पुढच्या वर्षीच्या सुरुवातीच्याच काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या म्युन्सिपालिटीजचे नगर परिषदांचे इलेक्शन्स होणार आहेत महाराष्ट्रात. तर त्या संदर्भात त्यांनी हा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि जे वेगवेगळे चेंजेस करायचे आहेत, बऱ्याचशा ठिकाणी प्रभाग बदलत आहेत, वॉर्ड्समध्ये ज्या वेगवेगळ्या फेररचना होत आहेत किंवा उमेदवारांची संख्या त्याच्यामुळे बदलणार आहे, नगरसेवकांची संख्या ठिकठिकाणी बदलणार आहे. तर ही सर्व जी तयारी आहे ती आता ऑलरेडी नोव्हेंबर महिना चालू झालेला आहे. तर पुढच्या फेब्रुवारीच्या आत ही सर्व तयारी होणार आहे का आणि ते कसं केलं जाईल ह्या सर्वाचा आढावा या इंटरव्ह्यूमध्ये घेण्यात आलेला आहे. तर ह्यामध्ये बोलताना मदन यांनी असं म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये BMC साठीचं जे सर्व काम आहे ते अगदी वेळेत पूर्ण होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र बाकी जे सर्व लोकल बॉडीज आहेत, बाकी ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत महाराष्ट्रातल्या, तर तिकडचं काम कसं होईल आणि ते किती फास्ट होईल याबद्दल त्यांनी थोडीशी शंका व्यक्त केलेली आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे लोकमत. ST कर्मचाऱ्यांचा राज्यात संप जो आहे तो अजून सुद्धा चालूच आहे. तर त्याबद्दलची बातमी आज विलास गावंडे यांनी यवतमाळवरून दिलेली आहे लोकमतसाठी. यामध्ये ह्या बातमीची हेडलाईन आहे की संपकरी ST कर्मचाऱ्यांचा उद्रेक, प्रवाशांना धरले वेठीला. म्हणजे ST कर्मचाऱ्यांचा जो काही संप चालू आहे इतके दिवस, स्पेशली दिवाळीच्या दरम्यान तो चालू होता. आता दिवाळीनंतर जे लोक गावाकडून परत त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले आहेत तर त्यांचे ह्याच्यामुळे हाल होत असल्याचं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक झाली ज्याबद्दल आपण आधीच्या पेपरमध्ये उल्लेख केला होता, तर त्याबद्दलचीच अजून एक बातमी आज नितीन अगरवाल यांनी दिल्लीवरून दिलेली आहे लोकमतसाठी. ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटले की या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला आणि त्याचबरोबर हे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करायची आहे असा संदेश सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. शिलेश शर्मा यांनी अजून एक चिंताजनक रिपोर्ट आज लोकमतसाठी केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की देशभरात विद्यमान सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2020 या दरम्यान आत्महत्येच्या घटना बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. या 6 वर्षात शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार, शेतमजूर आणि गृहिणी तसंच रोजंदारी मजुरांबरोबर जवळपास 9 लाखाहून जास्त 9.5 लाखाहून जास्त लोकांनी आत्महत्या केल्याचं NCRBच्या नवीन अहवालात समोर आलेलं आहे. आणि यामुळे ह्या अहवालाचा आधार घेत आता विरोधी पक्षांनी स्पेशली काँग्रेसने सुद्धा केंद्र सरकारवर कडाडून हल्ला चालवला असल्याचं सुद्धा या बातमीत पुढे म्हटलेलं आहे. नुकतंच एके ठिकाणी बोलत असताना मी जर पंतप्रधान झालो तर माझा पहिला निर्णय महिलांना आरक्षण देण्याचा असेल असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. तमिळनाडूतल्या महिलांच्या एका गटासाठी दिवाळीनिमित्त दिल्लीतील आपल्या निवासस्थानी त्यांनी मेजवानीचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असताना ते हे म्हणाले. पेट्रोल आणि डिझेल सोबतच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सुद्धा गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी वाढ झालेली आपण बघितली होती. या किमतीमधून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कर कपातीचं पाऊल उचललेलं आहे. त्यामुळे ठोक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये 4 ते 7 रुपयांनी घट झालेली आहे आणि त्यात अजून घट होण्याची अपेक्षा सुद्धा सरकारने आता व्यक्त केलेली आहे. हा झाला आजचा लोकमत. यापुढचा पेपर आहे पुणे मिरर. पुणे मिररच्या पान 1 वर सुद्धा आज नगरमध्ये जी काही घटना घडली, नगरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली तर त्याच्या फॉलोअपमध्ये एक बातमी केलेली आहे जी पुण्यातून अनूप सातफळे यांनी दिलेली आहे. यामध्ये त्यांनी असं अहमदनगरमध्ये झालेल्या घटनेचा आधार घेत त्यांनी पुण्यातले जे वेगवेगळे हॉस्पिटल्स आहेत तर त्यांच्या फायर सेफ्टीबद्दल आणि तिकडे जे ऑडिट्स झाले होते त्याच्यानंतर तिकडे काय काय सुधारणा करण्यात आल्या की नाही तर ह्या सर्वाचा आढावा घेतलेला आहे. तर त्यांना असं दिसून आलेलं आहे की बऱ्याचशा हॉस्पिटलमधली अशी अवस्था आहे की जिथं अशा प्रकारची घटना पुण्यात सुद्धा होऊ शकते. पुण्याच्या सिव्हिक हॉस्पिटलमध्ये म्हणजेच सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा होऊ शकते. आणि त्याचबरोबर त्यांना असं सुद्धा दिसून आलेलं आहे की पुणे महानगरपालिकेने फायर सेफ्टीसाठी असणारे जे बरेच फंड्स होते ते सुद्धा त्यांनी इतरत्र डायव्हर्ट केलं असल्याचं दिसून आलेलं आहे. लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवाळीच्या 2 महत्त्वाच्या दिवसांमध्ये तब्बल 9 घरफोडीच्या केसेस पुण्यात घडल्याचं दिसून आलेलं आहे. 9 ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोऱ्या माऱ्या झाल्या. त्याच्यामुळे एवढं फेस्टिवल सणासुदीचं वातावरण असताना सुद्धा नाकाबंदी किंवा पेट्रोलिंग जे आहे तर ते पोलिसांकडून व्यवस्थित होत नाहीये का असा प्रश्न आज अर्चना मोरे यांनी दिलेल्या बातमीमध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे. दिवाळीच्या दरम्यान आपण देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं एअर क्वालिटी मॉनिटरिंगसाठीचं इक्विपमेंट असतं तर तिथं हवेची क्वालिटी जी आहे तर ती अत्यंत घाणेरडी झालेली आपण बघतो, अतिशय घसरलेली आपण ती नेहमी बघतो. दिल्लीमधलं तर आपण नॅशनल न्यूजवर बघतच असतो पण हे ऑलमोस्ट सर्व शहरांमध्ये हे घडतं. मात्र गेल्या 1-2 वर्षांमध्ये गेल्या वर्षामध्ये आणि ह्या वर्षी सुद्धा दिवाळीच्या दरम्यान होणारं पुण्यात जे हवा प्रदूषण आहे तर ते बऱ्यापैकी कमी झाल्याचं दिसून येत आहे. यावर्षी सुद्धा दिवाळीच्या दरम्यान
सीझन किंवा दिवाळीच्या अगदी नंतर पुण्यातली हवेची क्वालिटी जी होती ती नेहमीप्रमाणे खराब नव्हती झाली आणि सॅटिस्फॅक्टरी टू व्हेरी गुड या रेंजमध्येच ती यावर्षी सुद्धा होती, अशी बातमी आज सुप्रिया देडगावकर यांनी पुणे मिररसाठी दिलेली आहे. याला जोडून याच विषयाशी संबंधित अजून एक बातमी आज अर्चना दहिवाल यांनी दिलेली आहे. फायनली पिंपरी चिंचवडमध्ये आता 3 एअर क्वालिटी मॉनिटर करण्यासाठीचे स्टेशन्स तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणेच आता पिंपरी चिंचवडमधल्या हवेची क्वालिटी कशी आहे, ती हवा व्यवस्थित आहे की नाही, तर ह्याचं मॉनिटरिंग जे आहे ते रिअल टाईममध्ये करता येणार आहे. तर हा होता आजचा पुणे मिरर. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आम्ही आमच्या वेबसाईटवर वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या वेळोवेळी करत असतो. त्यामध्ये काही सविस्तर लेख असतात, काही अपडेट्स असतात, त्यातले काही इंग्लिशमध्ये असतात तर काही मराठीत असतात. आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. त्याचबरोबर इंडी जर्नल या नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, काही इंटरव्ह्यूज असतील, हे अपलोड करत असतो. आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन जर बघितलं तर तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्हाला इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करता येईल. आमच्या ह्या ॲपवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट जो आहे तो अवेलेबल आहे. आमच्या वेबसाईटचा जो सर्व कंटेंट असतो इंग्लिश तसंच मराठी या दोन्ही भाषांमधला, तर तो सर्व तर त्यावर अवेलेबल आहेच. तुम्ही त्याच्यावर ते आमचे जे सर्व आर्टिकल्स असतील ते तुम्ही त्याच्यावर ऐकू शकता. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरचे पॉडकास्टसुद्धा आहेत, इंग्लिशमधले आहेत तसेच मराठीतलेही अनेक पॉडकास्ट त्याच्यामध्ये आहेत. वेगवेगळ्या विषयांना हात घालणारे, वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या विषयांवर भाष्य करणारे, काही चर्चा असतील, काही इंटरव्ह्यूज असतील, असा बराचसा खजाना तुम्हाला याच्यावर सापडेल. काही इंटरव्ह्यू सुद्धा सापडतील, काही ऑडिओ रिपोर्ट्स सापडतील. तर आमचं हे ॲप नक्की डाउनलोड करा. या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य देखील करू शकता. आता आपण वळूया पुढच्या पेपरकडे, जो आहे सकाळ. सकाळच्या पान 1 वरची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे संपाचा ब्रेक घट्टच. ST कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे तर त्याबद्दलची ही बातमी आहे. आणि राज्य परिवहन मंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन चालू आहे. गेल्या 12 दिवसांपासून ते आंदोलन चालू आहे आणि काल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यभरात 137 आगारांची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती आणि बंद आगारांची संख्या हा तिढा जर नाही सुटला लवकरच तर येत्या दिवसात वाढणार असल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. पुणे शहर आणि परिसरातील उद्योग क्षेत्रातील सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना अशा जवळपास 2132 कंपन्यांना त्यांची सुमारे 200 कोटी रुपयांची थकबाकी पुणे विभागीय सूक्ष्म लघु उपक्रम सुकर्ता परिषदेच्या माध्यमातून नुकतीच परत मिळालेली आहे. अजूनही 2444 कंपन्यांचे थकबाकीचे दावे ह्याच्यामध्ये प्रलंबित आहेत. आज मंगेश कोळपकर यांनी सकाळसाठी ही बातमी केली आहे. क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अरेस्ट झाली होती आणि त्यानंतर आपण बऱ्याचशा प्रेस कॉन्फरन्सेस नवाब मलिक यांनी घेतलेल्या बघितल्या. तर काल सुद्धा त्यांनी अशीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी या प्रकरणात गोवून खंडणीसाठी आर्यन खानचं अपहरण करण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट केलेला आहे. आणि क्रूजवर जाण्यासाठी आर्यनने स्वतःहून तिकीट घेतलं नव्हतं आणि या अपहरणाचा मास्टरमाइंड मोहित कंबोज असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. या आरोपावरून आता परत एकदा या प्रकरणाला एक नवीन वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या विरोधात कठोर कारवाईसाठी प्रस्तावित शक्ती विधेयक हे येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केलं जाईल अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केलेली आहे. खरं तर शक्ती विधेयक जे आहे म्हणजे महिलांवर जे अत्याचार होत आहेत तर ते थांबवण्यासाठी काहीतरी स्ट्रॉंग किंवा एकदम स्ट्रिंजंट कायदा तयार करायचा ह्या हेतूने ते बनवण्यात आलं असल्याचं म्हटलं असलं तरी सुद्धा अनेक एक्सपर्ट्सनी म्हणजे लिगल एक्सपर्ट्स असतील, महिलांसाठी काम करणारे एक्सपर्ट्स असतील, ॲक्टिव्हिस्ट असतील, तर त्यांनी सर्वांनी या विधेयकाला भरपूर विरोध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षा नुसती कठोर करून उपयोगी नाहीये. इनफॅक्ट ती कठोर केल्याने फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे आणि शिक्षा कठोर असण्यापेक्षा शिक्षा मिळतेच आहे हे एन्शुअर करणं जास्त गरजेचं आहे असं यांचं सर्वांचं म्हणणं आहे. मात्र इतका विरोध असून सुद्धा हे जे शक्ती विधेयक आहे ह्यालाच उपाय म्हणून बघितलं जाते आणि ते आता येत्या अधिवेशनात पास होणार असल्याचं म्हटलं जाते. एकीकडे आपण यंदाच्या दिवाळीत पुण्यातलं जे हवा प्रदूषण आहे तर ते कमी असल्याचं किंवा हवेची क्वालिटी चांगली राहिल्याचं बघितलेलं आहे. दुसरीकडे दिल्लीत मात्र तशी परिस्थिती अजिबात नाही आहे. दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात म्हणजेच NCR मध्ये हवेतील घातक प्रदूषण रविवारी परत एकदा वाढलं. त्यामुळे दिल्ली सरकार आता धास्तावलंय. या विषारी हवेपासून लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिकांचा जीव वाचवायचा असेल तर काही दिवस परत एकदा लॉकडाऊन लावावा आणि शाळाही बंद ठेवाव्या असा सल्ला पर्यावरण तज्ज्ञांसह अजूनही काही वेगवेगळ्या एक्सपर्ट्सनी दिलेला आहे. नोटबंदीला आज 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत तर त्यानिमित्त आज
नोटबंदीच्या वेळेस जे डिजिटल व्यवहार जास्त प्रमोट केले जात होते किंवा नोटबंदीचा एक उद्देश हा डिजिटल इंडिया किंवा डिजिटल व्यवहार वाढवणं हा असल्याचं जे म्हटलं जात होतं, तर त्याला उद्देशून एक बातमी आज सकाळने केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेल्या 5 वर्षानंतर सुद्धा अजून सुद्धा डिजिटल पेमेंट्सपेक्षा रोखीला लोकांची जास्त पसंती असल्याचं दिसून येत आहे. नोटबंदीला आज 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर त्यानिमित्त आज नोटबंदीच्या वेळेस जे डिजिटल व्यवहार जास्त प्रमोट केले जात होते किंवा नोटबंदीचा एक उद्देश हा डिजिटल इंडिया किंवा डिजिटल व्यवहार वाढवणं हा असल्याचं जे म्हटलं जात होतं, तर त्याला उद्देशून एक बातमी आज सकाळने केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेल्या 5 वर्षानंतर सुद्धा अजून सुद्धा डिजिटल पेमेंट्सपेक्षा रोखीला लोकांची जास्त पसंती असल्याचं दिसून येत आहे. हा होता आजचा सकाळ. यापुढचा पेपर आहे द हिंदू. चेन्नईमध्ये जो जोरदार पाऊस पडतोय, आपण आधीच्या एका पेपरमध्ये त्याचा उल्लेख बघितला होता, तर आज त्याच्याविषयीची बातमी द हिंदूच्या पान 1 वर प्रॉमिनंटली आलेली आहे की चेन्नईमध्ये भरपूर ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर पुढं जे आता पाऊस पडणार आहे, तर त्यासाठी प्रिकॉशन्स काय काय घेण्यात येत आहेत, या सर्वाविषयीचा सविस्तर रिपोर्ट आज सुनीता शेखर यांनी चेन्नईवरनं दिलेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तिहार तुरुंग जे आहे, तिहार कारागृह जे आहे, तर तिकडे मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना वाढलेल्या दिसून येत आहेत. प्रिझनर्सचा काही खून होतोय किंवा जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत त्यांची हत्या झाल्याचं आपल्याला दिसत आहे. एक्स्टॉर्शन रॅकेट तिथल्या ऑथॉरिटीज, तिथे जे ऑफिशियल्स आहेत, अधिकारी आहेत, तर ते चालवत असल्याचं एका बातमीतनं समोर आलं होतं. तर या सर्व पार्श्वभूमीवर द हिंदूच्या अर्नबजीत सूर यांनी सुनील गुप्ता हे जे प्रिझन एक्सपर्ट आहेत, त्याचबरोबर ते तिहार जेलमध्येच लॉ ऑफिसर म्हणून सुद्धा त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे, तर त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे अधिकारी आहेत सध्या तिहार जेलचं मॅनेजमेंट करणारे, ते इनकॉम्पिटंट आहेत आणि तिहार जेलचं मॅनेजमेंट जे आहे ते अतिशय वाईट चाललेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना तिथं वाढत असल्याचं म्हटलेलं आहे. हरियाणा सरकारने जो नवीन कायदा पास केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत राज्यातले 75% जॉब्स जे असतील, 75% नोकऱ्या ह्या फक्त स्थानिक लोकांसाठीच असणार आहेत, स्थानिक लोकांसाठी रिझर्व्ड असणार आहेत. तर हा जो कायदा होता तो नोटिफाय झाला शनिवारी. तर त्याबद्दल अनेक एक्सपर्ट्सचं, अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात देशभरातले किंवा इवन जे इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स आहेत, इंटरनॅशनल कंपनीज ज्या आहेत, तर त्या हरियाणामधनं बाहेर पडू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे. विकास धूत यांनी आज दिल्लीवरून ही बातमी दिली आहे. हा होता आजचा द हिंदू आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप पण आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.